Hi students, welcome to our online class. Last year we studied the force. When the force applied on any body, the motion or shape of the body, it suddenly change. In this video, we study the motion also, force and work. So, the chapter number 7, that is motion, force and work, we learn in this video. First of all, we study the distance and displacement, and then we study speed and velocity. First, that is distance and displacement. Look this picture. In this picture, the point A is the Ranjit house and point D is the Ranjit school. From point A to point D, there is a dotted lines which indicated 1000 meters. When Ranjit goes to the school, he does not consider the direction and he go from A to B, B to C and C to D. आता इथे एक एक्झाम्पल दिलंय तुम्हाला की आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट बघतो. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये डिस्टन्स म्हणजे काय आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. एक्झाम्पल असं आहे की या चित्रामध्ये पॉइंट ए हे रणजित नावाच्या एका मुलाचं घर आहे आणि पॉइंट डी हे रणजित नावाच्या मुलाची शाळा आहे. ए पासून डी पर्यंतचं जे काही अंतर त्याने दाखवले ते 1000 मीटरमध्ये दाखवले, परंतु रणजितने दिशेचा वापर न करता त्याने जे अंतर पार केलंय ते म्हणजे AB प्लस BC प्लस CD या अशा पद्धतीने त्याने शाळेपर्यंत पोहोचण्याचं अंतर पार केले. सो द मिनिमम डिस्टन्स ट्रॅव्हल्स बाय मूव्हिंग बॉडी in one direction from the original point to reach the final point is called displacement. म्हणजेच AD हे डिस्प्लेसमेंट झालं. The minimum distance traversed by the moving body in one direction from original point to reach the final point is called displacement. विस्थापन. लहान अंतर एखाद्या वस्तू मूव्हिंग ऑब्जेक्टने जर लहान अंतर एकाच दिशेमध्ये पार केलं असेल स्टार्टिंग पॉईंट टू फायनल पॉईंटपर्यंत तर त्याला डिस्प्लेसमेंट असं म्हणतात. आता डिस्प्लेसमेंटमध्ये डिस्टन्स जे दाखवलं जातं ते दिशेच्या सहाय्याने दाखवलं जातं आणि म्हणून दिस इज अ व्हेक्टर क्वांटिटी. लास्ट चॅप्टर वी स्टडी द टू क्वांटिटी, स्केलर क्वांटिटी अँड व्हेक्टर क्वांटिटी. So the displacement is the vector quantity. Now the Ranjit goes to the school in AB plus BC and CD. In this way, this route is called as the distance. The length of the route actual travel by moving body irrespective of the directions is called distance. Once again, the length of the route actual travel by the moving body irrespective of the direction is called distance. आता थोडक्यात डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला फरक काय आहे तर डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी आहे, म्हणजे इथे दिशेची गरज भासत नाही, परंतु डिस्प्लेसमेंट हे थोडक्यात मिनिमम डिस्टन्स आहे ज्यामध्ये एकाच डायरेक्शनने गेल्यानंतर म्हणजे दिशेची गरज भासते. सो इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. डिस्टन्स हे लॉंग रूट आहे, तर डिस्प्लेसमेंट इज द शॉर्टेस्ट रूट और मिनिमम डिस्टन्स.
The unit of the distance and displacement is same, that is meter. In SI system as well as in MKS system, this is a meter. So, the definition of the distance is that the length of the route actual travel by the moving body irrespective of the direction is called as the distance. So, it is a स्केलार क्वांटिटी. स्केलार क्वांटिटी म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला दिशेची गरज भासत नाही, फक्त मॅग्नेट्यूड आवश्यक असते, ती म्हणजे स्केलार क्वांटिटी. इन केस ऑफ द डिस्प्लेसमेंट, द मिनिमम डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द मूव्हिंग बॉडी इन वन डायरेक्शन फ्रॉम द ओरिजिनल पॉइंट टू द फायनल पॉइंट इज कॉल्ड एज द डिस्प्लेसमेंट. In case of the displacement, there is the need of the direction, so it is a vector quantity. Next we study the speed and velocity. आता इथे आपण एक एक्झाम्पल बघूया. ज्यावेळी आपण एखाद्या गाडीचा स्पीड म्हणतो तेव्हा सुद्धा दिशेची गरज लागत नाही, परंतु वादळ कोणत्या दिशेने येणार हे सांगण्यासाठी दिशेची गरज लागते, व किंवा वादळ किती वेगाने आहे हे सांगण्यासाठी दिशेची गरज लागते. सो द स्पीड इज द स्केलार क्वांटिटी अँड द व्हेलॉसिटी इज द वेक्टर क्वांटिटी. द व्हेलॉसिटी इज डिफाइन्ड ॲज द व्हेलॉसिटी इज द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द बॉडी इन स्पेसिफिक डायरेक्शन इन युनिट टाइम. द व्हेलॉसिटी इज डिफाइन्ड ॲज is the distance traveled by the body in specific direction in unit time. आत्ताच मी उदाहरण घेतलं की ज्यावेळी गाडी किती स्पीडमध्ये आहे हे सांगताना आपल्याला दिशेची गरज भासत नाही, परंतु वादळ किती व्हेलॉसिटीने येणार आहे हे सांगताना आपल्याला दिशेची गरज भासते. सो द व्हेलॉसिटी इज द वेक्टर क्वांटिटी अँड द स्पीड इज द स्केलार क्वांटिटी. जे मगाशी मी उदाहरण घेतलं होतं की रणजितचं डिस्टन्स शाळेपासून घरापर्यंतचं किंवा घरापासून जे शाळेपर्यंतचं डिस्टन्स जे आहे ते आता आपण वेलॉसिटी आणि स्पीड या सूत्रांच्या माध्यमातून बघणार आहोत. तर पहिल्यांदा आपण बघणार आहोत की रणजितला जेव्हा शाळेमध्ये जाण्यासाठी जे टोटल डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केलं ते म्हणजे AB प्लस BC प्लस CD. दॅट इज AB इज द 500 meters, BC is the 700 meters and CD is the 300 meter. So the total distance traveled by the Ranjit from home to school is 1500 meter. Now total time from home to school is 8 plus 11 minutes plus 6 minutes, that is 25 minutes. Now we discuss the velocity when going from home to school. The definition of the velocity is that the velocity is the distance traveled by the body in a specific direction in unit time. So the velocity equal to displacement divided by total time. Velocity equal to displacement divided by total time, that is displacement is a AD, that is 100 meter divided by 25 minutes equal to 40 meters upon 60 seconds equal to 0.66 meters. आता आपण बघणार आहोत स्पीड. रणजित स्पीड while going to school. Speed equal to distance travel divided by total time. Speed equal to distance travel divided by total time, that is distance travels is the 1500 meters
divided by total time is the 250 minutes. That is 60 meters divided by 60 seconds equal to 1 meter per second. Velocity and speed, the unit is same, that is meter per second. आता इथे आपण काय केलं तर आपण उदाहरण घेतलं होतं जे रणजितच्या शाळेपासून घरापर्यंतचं अंतर जे आहे त्याच्यावरती आपण स्पीड आणि व्हेलॉसिटी हे कॅल्क्युलेट करणार होतो. मग आता यामध्ये रणजितने जे ट्रॅव्हल केलेलं टोटल डिस्टन्स किती होतं तर त्याने दिशेचा वापर केला नाही आणि म्हणून त्याने टोटल जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ते AB प्लस BC प्लस CD. AB अंतर होतं हे 500 मीटर, BC अंतर होतं हे 700 मीटर आणि CD अंतर होतं हे 300 मीटर. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल जे झालं आहे ते आहे किती 1500 मीटर. आता याच्यामध्ये AD जी डॉटेड लाईनने दाखवलं आहे ते 1000 मीटर आहे. दिस इज अ डिस्प्लेसमेंट. म्हणून जेव्हा व्हेलॉसिटी काढतो आपण तेव्हा व्हेलॉसिटीचे सूत्र आहे डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टोटल टाईम. म्हणजेच डिस्प्लेसमेंट जी आहे AD ती 1000 मीटर आणि टोटल टाईम जो लागला होता तो म्हणजे 25 मिनटं, ज्याचं उत्तर आहे 0.66 मीटर पर सेकंद. त्यानंतर रणजितने ज्या स्पीडने तो शाळेत गेला ते जे काढण्यासाठी आपल्याला सूत्र वापरलं आपण ते म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल डिवायडेड बाय टोटल टाईम. डिस्टन्स ट्रॅव्हल्स जे टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल आहे ते 1500 मीटर आणि टोटल टाईम जो लागला आहे तो 25 मिनिट्स, म्हणजेच 60 मीटर छे 60 सेकंद, जे टोटल झालं 1 मीटर पर सेकंद. आणि स्पीड आणि व्हेलॉसिटी यांचं जे युनिट आहे ते मीटर पर सेकंद आहे. दोघांचंही सारखं आहे. जसं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचं युनिट हे मीटर आहे त्या पद्धतीने स्पीड आणि व्हेलॉसिटी दोघांचंही युनिट मीटर पर सेकंद आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात काय बघितलं तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आणि स्पीड आणि व्हेलॉसिटीमधला फरक काय आहे. डिस्टन्स म्हणजे थोडक्यात जे रूट आपण लक्षात घेतो तो ज्याच्यामध्ये दिशेची गरज नसते, परंतु डिस्प्लेसमेंटमध्ये एक मिनिमम रूट ज्यामध्ये दिशेची गरज असते. एकाच दिशेने स्टार्टिंग पॉईंटपासून फायनल पॉईंटपर्यंत एकाच दिशेने जे अंतर मिनिमम अंतर जे ट्रॅव्हल केलेलं आहे ते म्हणजे डिस्प्लेसमेंट. व्हेलॉसिटी म्हणजे हे डिस्टन्स ट्रॅव्हल आहे जी एखाद्या बॉडीने स्पेसिफिक डायरेक्शनमध्ये एका युनिट टाईममध्ये ट्रॅव्हल केलेलं जे डिस्टन्स असेल ते म्हणजे व्हेलॉसिटी. आता याच्यावरती क्वेश्चन्स तुम्हाला लिहायचे आहेत ते म्हणजे राईट डाऊन द डिफरन्स बिटवीन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. राईट डाऊन द डिफरन्स बिटवीन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. सेकंड क्वेश्चन डिस्टिंग्विश बिटवीन velocity and speed. Distinguish between velocity and speed. Okay, thank you.